नवी मुंबई महानगरपालिकेत आज स्थायी समितीची बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अशोक पाटील यांनी भूषवले। बैठकीत एकूण 44 महत्त्वपूर्ण प्रस्ताव सर्व समितीने मंजूर केले। या प्रस्तावांमध्ये शहरातील नालेसफाई तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना अधिक सक्षम व अत्याधुनिक करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांचा समावेश होता। सर्व प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर सदस्यांनी त्यांना मंजुरी दिली। सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की या निर्णयामुळे शहरातील विकास कामांना गती मिळणार असून महानगरपालिकेची रुग्णालये अधिक अद्ययावत व सक्षम होतील। मंजूर प्रस्तावांची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे अशोक पाटील यांच्याकडून सांगण्यात आले। कामांच्या संदर्भामध्ये विषय मंजूर करण्यात आले। या ठिकाणी 44 विषय झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने ज्या नवी मुंबई शहरामधील इतर सर्व लोकप्रतिनिधींची जी कामे होती ते कामं या ठिकाणी आपण घेतलेली आहेत। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे विषय म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये या शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक लोकांना शब्द दिला होता की आपण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून MRI आपण जर करताना जर प्रायव्हेटमध्ये आपण जर करायला गेलो तर ते काही नवी मुंबई शहरामधील नागरिकांना ते परवडण्यासारखं नाही आणि त्या ठिकाणी बराच कालावधी सुद्धा जातो। तर या ठिकाणी आपण या वेळेला नवी मुंबई शहरामध्ये MRIची जी व्यवस्था नव्हती ती आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करतोय आणि सर्व नवी मुंबई शहरामधल्या नागरिकांना या ठिकाणी MRIच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलच्या आपण त्या ठिकाणी व्यवस्था करून एक कमी अल्प दरामध्ये आपण त्यांना त्या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी महोदय घेतलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कॅथलॅबच्या पद्धतीने ऐर्ली आणि वाशी या ठिकाणी सुद्धा आपण करणार। आता आपण पाहताय की या दगदगीच्या जीवनामध्ये नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांना की या आपण बरेच पाहतोय की हृदय विकाराच्या बाबतीमध्ये असो किंवा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी या सुद्धा सुविधा आपण कॅथलॅबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहोत। आणि हे करत असताना एक नवी मुंबई शहरामध्ये इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहायला गेलं तर अनेक त्या ठिकाणी त्या सर्व नागरिकांना पैसे जास्त मोजावे लागतात आणि त्यांना लवकरच तात्काळ त्या ठिकाणी सुविधा मिळणं सुद्धा अवघड होतं। आणि ह्या महापालिकेच्या माध्यमातून आपण या दोन्ही प्रामुख्याने या सुविधा आपण पुरवतो आणि त्याचा आज या ठिकाणी प्रस्ताव मंजूर झालेला आहे। त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी गार्डनमध्ये नवीन लहान मुलांना म्हणजे खेळणी बसवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा हा प्रस्ताव आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। त्यामुळं नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना ज्या पद्धतीनं या नवी मुंबई शहराच्या महापालिकेच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे त्या प्रामुख्याने या ठिकाणी आपण सर्व सदस्यांच्या मान्यतेनुसार या ठिकाणी प्रस्ताव मंजूर केलेले आहेत। मला आनंद आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये 2 प्रस्ताव जे महत्त्वाचे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याचं लवकरच आपण आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते ओपनिंग करून आपण सर्व नवी मुंबईकरांना या ठिकाणी दिला आपण जे हिरवळ आपण करणार आहोत त्या दुजापणा म्हणजे कुलकर्णी साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नागरिकांचा पूर्णपणे विचार करून कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची दक्षता या ठिकाणी नक्कीच आपली घेतली जाईल। सर, आयुक्तांची मंजुरी नसेल फक्त स्थायी समितीमध्ये देखील हा विषय आणावा असं तसं नाही की विषय असा आहे की आपण MRI हे जे MRI मशीन आपण जे काम आहे ते काम पाहणारा जो कोणी असेल त्याला प्रत्येक वर्षी मंजुरीसाठी हे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी यावं ते आयुक्तांच्या मान्यतेनुसार होणार परंतु स्थायी समितीला यावं असं आमचं या ठिकाणी सदस्यांचं मत होतं आणि त्या पद्धतीने विषय हा झालेला आहे। या ठिकाणी बाहेर करण्याचा MRI आणि कॅथलॅबला आज तुम्ही निर्णय घेतला तर ते अतिरिक्त जे 50% घेतलं जाणार आहे ते त्या सर्व्हिस देणाऱ्या एजन्सीला जातील का पालिकेला जातील? हे बघा आपण ज्यावेळेला 50% ज्यावेळेला आपण आता इतर ठिकाणी कॅथलॅबच्या माध्यमातून जो आपण खर्च करतो तो 100% प्रायव्हेटला बाहेर आपण खर्च करतो। महापालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेला कॅथलॅबच्या माध्यमातून हृदय विकार तपासणी असो किंवा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी जो कोणी तो ठेकेदार आहे जो कोणी काम पाहणार आहे तो त्या ठिकाणी रक्कम त्याला अदा करावी लागेल। कारण हे महापालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना
एक कमी दरामध्ये आरोग्याची सेवा आपण देण्याकरता हे आपण हा प्रस्ताव आणलेला आहे. आणि स्थानिकांसाठी आणि स्थानिकांच्या बाहेरचे नवी मुंबई बाहेरची जी लोक आहेत त्यांना 50% अतिरिक्त जे आकारणार आहे तर अतिरिक्त आकारणारी रक्कम कोणाच्या ती आपण ती स्पष्टता नाहीये ठरावामध्ये म्हणून हा आमचा नवी मुंबई महापालिकेकडे आपण त्या पद्धतीने कारण नवी मुंबई शहरातला त्याचा आधार कार्ड चेक केलं जाईल, त्यामुळं या बाबतीमध्ये नवी मुंबई शहरातल्या नागरिकांकरता हा विषय आहे. सर आपण एवढा खर्च करतो वेगवेगळ्या यंत्रणांसाठी, दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. सुतार साहेबांनी पण तो उपस्थित केला, तर तुम्ही कशी काय त्याची आखणी हे बघा आपण या नवी मुंबई शहरामध्ये आता बेलापूर विभागामध्ये वॉटर कूलरच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव आलेला होता, परंतु सर्व गार्डन्स असतील त्या गार्डन्समध्ये हा वॉटर कूलर आपण बसवणार आहोत की त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं, सर्व सामान्य तिथले नागरिक त्या ठिकाणी गार्डन म्हणजे त्याचा आनंद घेण्याकरता जात असतात. आणि या सर्व गोष्टीचा देखभाल दुरुस्ती ही महापालिकेने त्या त्या डिपार्टमेंटनं या भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व ज्या आपण आता नवीन वस्तू बसवतोय त्या सर्व गोष्टीचं देखभाल करावी अशी आम्ही या ठिकाणी त्यांना सूचना देतो. नाही, कारण पूर्वीचे जे वॉटर कूलर होते त्यांच्या तर हे अवस्था बघा, एकदम दुरावस्था आता झाली. आपल्याला या वॉटर कूलरच्या माध्यमातून सर्व लोकांना त्या ठिकाणी एक चांगलं पिण्याचं पाणी देखील म्हणजे मिळणार. आणि प्रश्न मी तसा सांगतो ना त्या पाठीमाग जे झालं त्या गोष्टीमध्ये आता आपण म्हणूनच आपण त्या सर्व डिपार्टमेंटच्या ही जबाबदारी पूर्ण डिपार्टमेंटकडे दिलेली आहे, त्यामुळे ती डिपार्टमेंट त्या गोष्टीची काळजी घेईल.